पायही चंदन चंदनाचे हात 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 पायही चंदन परिसा नाही हिणा कवनांगे परिसा नाही हिणा कवनांगे दीपा नाही पाटी पोटे अंधकार दीपा नाही पाटी पोटे अंधकार परिसा नाही ना कोणांगी परिसा नाही ना कोणांगी दीपा नाही पाठी होती अंधकार दीपा नाही पाठी होती अंधकार चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिना कवनांगे परिसा नाही हिना कवनांगे दीपा नाही पाटे पोटे अंधकार दीपा नाही पाटे पोटे अंधकार नाही ना कवनांगी परिसा नाही ना कवनांगी दीपा नाही पाठी होती अंधकार दीपा नाही पाठी होती अंधकार सर्वांगीचा हारावधी गोड
सर्वा सर्वांगी साकर साकर अवघी सर्वांगी साखर बाकी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपानाही पाटी कोटी अंधकार दीपानाही पाटी कोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपानाही पाटी कोटी अंधकार दीपानाही पाटी कोटी अंधकार साक्षीभूतम्
सिद्धेश्वर महाराज की जय, श्री संत वामन भाऊ महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वेल श्री भवानी माते की जय, श्री श्री राधा गोपाल कृष्ण भगवान की जय, पाटलोली धाम की जय, पार्वती हर हर महादेव। जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगजन हितपाणी मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंचनेत्रं सदयधवल हास्यं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू थोडा इफेक्ट दे बेटा बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा बस आता काही हलवा हलव करू नकोस मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रैशननी देवांची पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना दीनानाथ नारायणा पावना दीनानाथ नारायण चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही हीन कवने अंग दीपानाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून ज्यांची उपरणे त्यांनी बांधून घ्या फडाचे देव नाही मी एका फडाचा उत्तराधिकारी आहे संप्रदायातली तत्व नियम पाळले पाहिजे तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपाना ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड पवित्र अशा सापय्या मंदिराच्या प्रांगणामध्ये वरसगावकरांच्या एकत्रीकरणाने सद्गुरू ब्रह्ममूर्ती जगन्नाथ महाराजांच्या कृपाछत्राने ह्या महाशिवरात्रीचा औचित्य साधून गेली 32 वर्षे ह्या पवित्र प्रांगणामध्ये हा नामोत्सव सोहळा संपन्न होतोय। गेल्या 3 वर्षापासून अक्षयजी महाराज संस्थानाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते की महाराज तारीख मिळेल का। 3 वर्षानंतर वरसगावकरांना भेटण्याचा अवसर प्राप्त झाला। त्यांचं मोठं प्रेम श्रद्धा आणि संप्रदायात ऋणानुबंध असल्यामुळे तुमच्या दर्शनाचा लाभ महाराज पुढे या ना पुढे या विठ्ठल 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 विठ्ठल
तुतारी आणि चोपदार धरून 50 मंडळी उभे आहेत. कधी मोजली? फक्त एक प्रदक्षिणा करता करता. नाही झोपला तो बाय, राहू दे त्याला, शांत राहा. सेवेकरता निवडलेला अभंग चैतन्य परंपरेचे विस्तार करणारे श्री तुकोबार आहे. जगताच्या कल्याणाकरता तुकोबारांच्या मुखारविंदातून जी ज्ञानगंगा प्रवाहित झाली, त्या ज्ञानगंगेतला 3329व्या क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेला आहे. विठ्ठल तुकोबारांचं म्हणणं काय, फार महत्व आहे. आपल्या म्हणण्याला एवढं विशेष महत्व नाही. सज्जन कशा पद्धतीचं आहे किंवा सज्जनाच्या अंगात गुण कशा पद्धतीचे आहेत याचा विस्तार जगद्गुरु तुकोबार या अभंगामध्ये आपल्या पुढे प्रतिपाद्य विषयात स्पष्ट करतात. गोड चिंतन आहे का ऐकणारे सगळे बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार, आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी मंडळी आपण सगळे पुढे बसलात. मीही ज्या परंपरेचा अनुयायी आहे ती नवनाथ परंपरेतून रेवणसिद्धनाथ परंपरा आणि रेवणसिद्धांचे शिष्य काडसिद्धेश्वर जे कनेरी मठ कोल्हापूरची गादी, त्या परंपरेत रेवणसिद्धांनंतर काडसिद्धांच्यापासून जी परंपरा चालू झाली त्या परंपरेत उत्तराधिकाऱ्यांमध्ये माझा 50वा नंबर लागतो. त्यामुळे थेट नाथ संप्रदायाचा विस्तार म्हणजे आपलं वारकरी संप्रदाय. एक गुरु एक शिष्य परंपरा, त्यानंतर ज्ञानोबरांच्या कृपेने ती विस्थापित प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याला हा पाहता येणारा हा विस्तार आहे. त्यामुळे आपणापुढे फार गांभीर्य ठेवून त्या गादीची परंपरा ठेवून मी पुढे गुरुजन वर्गांच्या पुढे मला फार समाधान वाटलं. आमचे कोलाटकर बाबा, जगन्नाथ बाबा, स्वामीजी, तेलंगी बाबा ही सगळी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आदिनाथ संप्रदायात उभा तिलक लावतात ना, की गणेशनाथ संप्रदाय उभा तिलक आहे. ह्या महाराष्ट्रात मी काही रिसर्च करतोय वारकरी संप्रदायाचे, त्याच्यातलं विठ्ठल मात्रा घ्यावी ह्या विषय आता माझा चालू झाला आहे. त्याच्या आधी नीतिशास्त्र काय आहे, आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो, तो नीतीने वागत नाही, वापरतो आपण. पण एखाद्याला विचारलं म्हणजे काय, त्याचे काही पॉईंट्स तर असले पाहिजेत, त्याचे काही मुख्य मुद्दे तर असले पाहिजेत नीतीचे. 3 चॅप्टर आहेत त्याचे, प्रत्येक चॅप्टरमध्ये 22 मुद्दे आहेत. हे सगळं शोधत असताना मला अजून एक विषय हाताळायला आवडला की विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. फार छान पथ्यात मी काही शोधून काढतोय, त्याच्यातले काही रिसर्चला आलेली आहेत पुढे. शांत स्वभावाचा असल्यामुळे मी काही कॉमेडी कीर्तन करू शकत नाही. आपल्या संप्रदायामध्ये महाराष्ट्राच्या ह्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये बरेचसे फड आहेत किंवा बरेचसे नियम आहेत. त्याच्यात उभा तिलक आहे. गणेशनाथ स्वामी संप्रदायांच्या उभा तिलक आहे, आदिनाथ संप्रदायाच्या उभा तिलक आहे, स्वानंद स्वामी महाराज आळंदीचे त्यांच्या परंपरेत उभा तिलक आहे. त्याची कारण आहेत. काही काहींच्या उभा तिलकाच्या खाली अष्टगंध आहे, काही काहींचं नुसतं उभा तिलक आहे. परंपरा आहेत. जसं आम्हाला कुंकवाचं कुंकुम तिलक आहे आणि मग खाली त्याच्या बुक्का. प्रत्येकाचा विषय आपल्या तिलकावरून आपली परंपरा कळत असते. आपल्याकडे महाराष्ट्रात हा एवढे गांभीर्याने घेतलं जात नाही, पण तुम्ही उत्तर प्रदेश काशी वगैरे क्षेत्रात गेलात की तुमच्या तिलकावरून समजलं जातं तुम्ही कोणत्या निंबाकाचार्य आहात, रामानुजाचार्य आहात, कोणत्या परंपरेत ते तिलकावरून कळतं. आपली टिकल्यांवरनं भांडण आहेत. लाल टिकलेवाल्याचे काळ्या टिकल्याशी भांडण नाही कळलं, काळे टिकलेवाल्याशी भगव्या टिकलेवाल्याशी भांडण, आणि ज्याचा टिकलाच नाही त्याच्या सगळ्यांशी भांडण. अवघड आहे. महाराज लिंगायत असल्यामुळे त्रिपुंड आहे आणि खाली भगवतीच्या स्वरूपाचा कुंकुवाचा तिलक आहे. त्रिपुंड कोणी धारण करावं का, फार मोठा विषय आहे अभ्यासाचा. त्याच्यात भस्म कोणत्या पद्धतीचं आहे, गोमय भस्म, चितामय भस्म, फार विषय आहे. कधी मठात जर ज्ञान सत्राला आलात
तर नक्की आवर्जून अभ्यासक मंडळींनी यावं. पौर्णिमेला छान विषय उलगडले जातात. तुम्ही शांत ऐकताय. या विश्वामध्ये सज्जन ओळखणं फार कठीण आहे. कलियुगात सज्जन ओळखणं फार कठीण आहे. ज्याला आपण सज्जन मानू तो सज्जन निघेलच याची शाश्वती. झोपल्या का काय? एक लक्षात घ्या. क्षमा मागून वाक्य बोलतो सगळे ज्येष्ठांच्या पुढे. मनोरंजन म्हणजे कीर्तन नाही आहे, मनोमिलन म्हणजे कीर्तन आहे. ज्या दिवशी तुमचं मनोमिलन होईल त्या दिवशी आता निश्चिंतेने पावलो विसावा. बस त्या दिवशी तुम्ही बेटा सोन्या, नाव काय तुझं? स्वराज. शिटी वाजू नको. मला शिटी वाजवली आवडत नाही. शिटी दुसऱ्या मांडवात वाजवली जाते. कळला काय विषय? इथून आहे अध्यात्माचा विस्तार या संत मायबापांमुळे आपल्या पुढे आला. मे बी पॉसिबल निवृत्तीनाथांनी जर सांगितलंच नसतं. कारण एक लक्षात घ्या, आता तुमच्या गावाची जी परंपरा आहे तुम्ही खंडित करू शकत नाही. एखाद्या गुरुकुळ, आता अलिबागकर परंपरा खंडित करू शकत नाही. बाबांच्या बाबांनी किती जणांना अनुग्रह दिला असेल, यांनीही किती जणांना अनुग्रह दिला असेल, ती खंडित करता येत नाही, विस्तारित करता येते. वाक्य आहे का? ती विस्तारित करता येते. निवृत्तीनाथानं प्रश्न विचारला ज्ञानोबरायांनी, दादा आता मी काय करू? तुम्ही मला अनुग्रह केला ठीक आहे, पण मला हे सगळं उदास वाटायला लागलं, काय करू? ज्ञानोबराय म्हणणार, निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना गुरु परंपरा खंडित करता येत नाही. कारण एक गुरु एक शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयांचं मुख्य शिष्य. बरीचशी लोक अपभ्रंशित मच्छेंद्र म्हणतात किंवा मच्छिंद्र म्हणतात. खरा शब्द वाङ्मयातला मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. अशा कीर्तन ज्यांना अंतःकरणाने ऐकलं तुम्हाला संप्रदायातले काही सूत्र सुटतील एवढं मी विश्वासाने बोलेन. आणि मग ज्ञानोबरांना निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञाना तुमचं म्हणणं काय? खंडित नाही करता येत. हां, एका फडाचे 2 फड होतात. फडफड झाली की नाही, इकडचं सांगत नाही मी, आमच्याकडचं सांगतो. म्हणजे एका दिंडीच्या 2 दिंड्या होऊ शकतात, एका मठाचे 2 मठ होऊ शकतात. काय झालं ते, मला गादीवर बसवल्यानंतर एक महाराष्ट्रभर एक 5-6 मठाची स्थापना झाली माझ्याकडून. आणि एका खेडेगावात जंगलात एक छोटा मठ असल्यामुळे तिथं मी काही जास्त जात नाही. म्हणून तिथल्या एका शिष्याला सांगितलं, याची व्यवस्था तुम्ही करा, जे काही पैसे जमतील पेटीत मासिक ते मेंटेनन्स करा आणि बाकीचे तुम्हाला सेवा म्हणून ठेवा. त्यांनी 2-4 महिने चांगली सेवा केली. आणि मग 4थ्या महिन्यात फोन केला, बाबा तुम्ही मेल्यावर हा मठ कोणाला? नाही कळलं काय? म्हटलं आता जगायला कुठेतरी सुरुवात केली आहे, लगेच कुठं मारता येईल का? म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, जग ओळखण्यामध्ये तुम्ही समर्थ आहात की नाही आय डोंट नो, मला नाही माहिती. महात्मा किंवा साधक साधू संत सज्जन तुकोबर आहे ओळखण्याची काही पॉईंट आपल्या ह्या कीर्तनात सांगताय, अभंगात सांगताय. तुम्ही वरपांग नाही विचारू शकत. तुम्ही मला सांगा, पंढरपूरच्या वारीला जाणारे आपण मंडळी जसं बघायला गेलं तर 4ही वाऱ्या केल्याच पाहिजेत. मला वाटतं आपल्याकडून माघवारी होते फडावर, तिकडे आपल्या मठात लोक येतात. गुरुपरंपरेची वारी आहे माघ, नाही का? चैत्र वारी झाली पाहिजे. आषाढी कार्तिकी आपण करतो, पण माघ आणि चैत्र झालीच पाहिजे. हे निदान कीर्तन करायला तरी कळालं पाहिजे. मी कोणाला उपेक्षेने म्हणत नाही. मी एका कीर्तन करायला विचारलं 4 वाऱ्या कोणत्या? तो म्हटलं मला नाही माहिती. अरे बाबा, तू प्रखरतेने दुसऱ्याला जर उलटं बोलत असशील, दुसऱ्याबद्दल जर अवहेलना करत असशील तुझ्या वाणीतून, तर तुला नियम तर माहिती पाहिजेत ना. ऐका, 4 वाऱ्या आहेत. सज्जन आपण वारीला जाऊ द्या, आपण सगळे कोकणातली मंडळी आपण आषाढीला जातो. लावणी वगैरे झाली की आपण आषाढीला जातो. माझा एक मित्र स्नानाला वगैरे गेल्यानंतर त्याचं पाकिट आणि त्याची पॅन्ट होती ती त्या तीरावर होती. आणि तिथं एक वासुदेव होता. त्याला असं वाटलं वासुदेव आहे. त्यांनी म्हणाला, महाराज मी आल्यानंतर तुम्हाला 50 रुपये देतो, माझी पॅन्ट आणि त्या पॅन्टेत पाकिट आहे, त्याच्यात भरपूर पैसे आहेत, तुम्ही इथे थांबा. नाही कळलं? आंघोळीवरनं आला तसा टॉवेल लावून अख्खं वाळवंट शोधलं. कोणाला? वासुदेवाला. मला सांगा, आता तो वासुदेव होता का चोर होता?
चोर. वरून काय कपडे वासुदेवाचे, आतून वृत्ती चोराची. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, जग काय बोलतं म्हणून तुम्ही परमार्थ करू नका. तुम्हाला काय वाटतं म्हणून परमार्थ करा. तुम्ही जेवढ्या मालकनी आहेत ना, तुम्ही जर दुसऱ्या गावात कीर्तनाला निघालात, तुमच्या शेजारी म्हणणार मोठी संतीन झाली. बोलत असेल ना, जोरात बोला, जोरात अजून बघा. मी खोटं नाही बोलत कधी, मी पटवून देईन तुम्हाला. त्या आईला उठवा, समाधी लागली बघा, बाई भात जास्त खाल्लास, डायरेक्ट डुलक्या. असू दे, शांत कीर्तन आहे, त्यामुळे मला एवढं सार्थक वाटेल. एक जरी माझ्या कीर्तनात झोपला तरी मला वाटेल वा छान छान कीर्तन झालं. निदान घरात नीट झोप लागत नाही, कीर्तनात तरी लागली. ऐका, नका झोप. एक 15 मी बरोबर वेळेचं बांधील आहे. मी करायला लावणार नाही तुम्हाला, 11ला संपवेन. सज्जन बाह्य रंगाने नाही, भक्त बाह्य रंगाने नाही. तुकोबरा याचं निषेधात्मक बोलतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणते साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप. किंवा वरी भगवा झाला, अंतरी वश केलं का. ऐका, कामाने आतून वश करून बरं भगवं धारण करून तो काम वश झाला असेल तर त्याला साधू म्हणू नये. मग साधूचे अंतर्लक्षण काय आहेत? भक्तीमध्ये बाह्य लक्षणाला परमेश्वर पण जुमानत नाही जुमानत. तो तुमचा तिलक बघत नाही, तुमचे कपडे इस्त्रीचे आहेत की नाही बघत नाहीत, तो तुमची कसं बाह्य काय स्थिती नाही बघत. त्याला बाह्य स्थितीशी घेणं देतो, अंतःकरणाची गोडी घेतो, तो अंतःकरणाचा भाव पाहत असतो, नाही त्याला बाह्य रंगाची. जर बाह्य रंगाचा भाव पाहिला असता तर त्यावेळेच्या बडवे लोकांना देवानी साक्षात दर्शन दिलं असतं. चोखोबराच्या घरी जाऊन जेवण केलं नसतं, चोखोबरायांच्या हस्ते केळं खाल्ली नसते, चोखोबरांच्या पत्नीचं वाळण पण केलं नसतं, चोखोबरांबरोबर ढोरं ओढून टाकली नसती. आणि विश्वाचा जनता परमात्मा, विश्वचालक ब्रह्मांड नायक पांडुरंग आणि रुक्मिणी समेत द्वादशीचं पारणं सोडायला चोखोबरांच्या कुटीत आला नसता. पारणं सोडायला चोखोबरांच्या कुटीत आला. आजही आपण सांप्रदायिक मंडळी एकादशी अशी सोडत नाही, क्षीरापतीचे अभंग बोलल्याशिवाय कुठल्याच वारकऱ्यांनी घास खाऊ नये. विठ्ठल कारण काही नित्य नियमाविन अन्न खाय तोची श्वान. क्षीरापतीचे अभंग 5-6 बोलल्याशिवाय आपण पारणं सोडायला बसू नये. तो नियम खंडित होतो. हा 108 मधला एक नियम आहे. विठ्ठल जे विठ्ठल मात्र आहे 108 नियम आहेत, त्याच्यातला हा एक नियम आहे. क्षीरापतीचे अभंग म्हणावे आणि मग भोजन आपण प्रारंभ करावा. मालिकेमध्ये आहेत, आपण घरी गेल्यावर वाचा आणि ते पाठांतर करा. बाह्यरंगाने आपला परमार्थ नाहीच आहे. मुळी परमेश्वराला बाह्यरंगाची गरज नाही, तो अंतरंगाची गोडी घेतो. साधं बोलू, आपल्याला परमार्थही कळाला नाही, आपल्याला प्रपंचही कळाला नाही. प्रपंच जरी कळाला तरी परमार्थ साधता येईल, आणि परमार्थ कळाला तरी प्रपंच साधता येईल. वाक्य आहे का? प्रपंच जरी कळाला नाथांसारखा तरी परमार्थ साधता येईल, आणि नुसतं परमार्थ जरी कळाला तरी प्रपंच साधता येईल. इथं मला वाटते बरीचशा मुलांची लग्न झालेली नसतील. गणेश दादाच्या इकडच्या तिघांची लग्न झालेली, 4-5 जण, 6, 7, 8, 9, 10, 11. हां, त्या दादांचं ह्या दोघांचं झालं असेल. तुमच्या दोघांचं झालं ना? हां, म्हणजे हे दोघं सोडून पुन्हा इथून तुमचं झालं आहे. बरोबर आहे. परत इथून बस इथंच, आणि इकडे 1, 2 झाले, हे 2, 3 झाले, एकदा पण नाही. 1, 2, 3, 4, 3 आणि बाकी इकडचे. उत्तर द्या मला फक्त. संसार सुखाचा झाला पाहिजे का दुःखाचा? बेटा काय तुझं मत आहे? झालंय काय मत? काय ओपिनियन? प्लीज टेल मी. तुम्ही एका प्रोफेसरचं कीर्तन ऐकताय सिनियर कॉलेजच्या, बोला काय मत आहे तुमचं? सुखाचं झालं पाहिजे. किती वय आहे? हां, 13. ऐका, प्रांजळ मताने 13 वर्षाच्या माझ्या मुलाने सांगितलं की संसार सुखाचा झाला. बरोबर आहे, कुठं दुःखाचा पाहिजे? आता मला जे हे रेंजमध्ये आले त्यांनी उत्तर द्या. उत्तर द्या महाराज. तुम्ही फक्त नका, तुमचं मी रिस्पेक्ट करतो इकडच्याने. तुम्हाला बायको प्रेमळ पाहिजे का भांडखोर पाहिजे? सांगा ना. देवा अंग सोडा, झाडाला त्रास होते.
प्रेमळ पाहिजे का भांडखोर पाहिजे? एका मताने उत्तर द्या, चालेल. जाऊ द्या दादा, तुम्ही सांगा. दोघं प्रेमळ पाहिजे. ओके दादा, तू प्रेमळ, तुमचं काय? प्रेमळ पाहिजे. आपल्याला भांडखोर बायको नको. आता मला सांगा, देव पाहिजे का संसार पाहिजे? देव पाहिजे. काय पाहिजे? देव पाहिजे. काय पाहिजे? देव पाहिजे का संसार पाहिजे? त्याला मी उपरनं बांधले म्हणून तो बोलत नाही. काय बेटा तुझं काय मत आहे? देव पाहिजे का संसार? देव पाहिजे. ओके, म्हणजे सगळ्यांचं मत माझ्यासकट तुमचं आणि माझं मत, पत्नी शांत पाहिजे आणि आम्हाला देव पाहिजे. आता ऐका ऐका, देव प्राप्ती करता, ईश्वराच्या प्राप्ती करता आपल्याला विरक्ती अत्यावश्यक. विरक्तीशिवाय देव मिळणार नाही. उत्तर द्या सर्वानुमते. विरक्तीशिवाय देव मिळायचा नाही. बरं, विरक्ती प्राप्त होण्याकरता संसाराची आसक्ती संपली पाहिजे. आसक्ती संपली. आता तुम्ही सगळे उत्तर द्या. देव मिळण्याकरता विरक्ती असली. झाला काय तुम्हाला? बोला बिंदास. ऐका, आपल्याला आपल्या संविधानानुसार आपण आपापलं मत मांडू शकतो. व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला. ऐका, मला सांगा, देव मिळण्याकरता विरक्ती वाढली. झाला काय? स्टॅच्यू केलं का काय तुम्हाला? ओवर. ठीक आहे, तुम्ही उत्तर द्या. तिघं नाही, तुम्ही नको, तुम्ही माझ्यासारखं. चला पुढे. देव मिळण्याकरता विरक्ती वाढली पाहिजे. विरक्ती प्राप्ती करता आसक्ती कमी झाली पाहिजे. आणि संसाराची आसक्ती कमी होण्याकरता भांडखोर बायको मिळाली पाहिजे. ॲज दॅट क्लिअर माय लॉर्ड? पॉइंट टू बी नोटेड. तुम्ही एका वकिलाचंही कीर्तन ऐकताय, त्यामुळे तुम्ही फार असं तुम्हाला गुगली कशी टाकायची ते मला माहिती आहे. साधी गोष्ट, देव पाहिजे, विरक्ती वाढली पाहिजे. विरक्ती वाढण्याकरता संसाराची आसक्ती कमी झाली पाहिजे. आणि संसाराची आसक्ती कमी होण्याकरता तुम्हाला पत्नी भांडखोर मिळाली. पत्नी भांडखोर मिळाली की तुमचं जे प्रेम आहे संसारावर, जी आसक्ती आहे, ती आसक्ती काय होणार? कमी होणार. आसक्ती कमी झाली की परमार्थाची विरक्ती वाढणार. आणि विरक्ती वाढली की देव तुम्हाला स्वतःहून भेटायला. आता सांगा, बायको प्रेमळ का भांडखोर? सांगा. भांडखोर. बघा बदलले का नाही? कसं बदलावं मला, पक्ष करायला कसं बदलावं मला चांगलं कळतं. ऐका ऐका, आता मला सांगा, पत्नी प्रेमळ पाहिजे संसार सुखाचा, पण त्याच माणसांनी सांगितलं देवही पाहिजे मोक्ष प्राप्ती करता, सर्व सुख त्याच्या चरणाला आहे. मग देव जर कुठलं तरी एक धरावं लागतं आणि कुठलं तरी एक सोडावं. बोला ना. तुम्हाला बुधवार शुक्रवार रविवार सोडावाच लागेल, तेव्हा सप्ताह भेटेल. नाही, इकडचं सांगत नाही मी, तिकडचं सांगतो. कुठलं तरी एक धरावं. आज काय वार आहे? म्हणजे कुठलं तरी एक सोडलं तेव्हा तुम्ही परमार्थातला आजचा हे 5वा दिवस धरलात. ऐका, मग मला सांगा, मी एवढं कन्क्लुजन क्लिअर करून सांगितलं. आपल्याला देवही पाहिजे आणि प्रपंचही पाहिजे. दोही देहावरी ठेवू जाता हात, होई अपघात शरीराचा. मला सांगा, दोन्ही नाही, कोणतं तरी एक. मग तुम्ही परमार्थ अगदी शिखरापर्यंत परीक्षा देतपर्यंत जरी केलात तरी विजय तुमचाच आहे. ऐका, परमार्थ सोपा आहे, प्रपंच कठीण आहे. परमार्थ सोपा आहे आणि प्रपंच कठीण आहे, फार कठीण आहे. हे वयोवृद्ध तपोवृद्ध बसले त्यांना विचारा. आपल्याला प्रपंच कळत नाही, परमार्थ लवकर कळतो. प्रपंच नाही कळत, पिढ्यानपिढ्या गेल्या. सांगा मला, लग्न लागताना नवऱ्याच्या हातात काय असतं? कट्यार. आणि मुलीच्या हातात सुरी. बरोबर आहे. ती कुठे धरायची असते? मधोमध. कोणाच्या? स्वस्तिकाच्या. कुंकवाचं स्वस्तिक काढावं आणि मधोमध ते धरावं. तिकडनं मुलीनी, इकडनं नवऱ्यानी. का? पाकिट दे नाख म्हणा.